आज आपण इथं परत एकदा झटपट रेसिपी करणार आहोत, ती पण चक्क फ्लावरची। नॉर्मली आपण फिश फ्राय करतो, पण आज आपण इथं फ्लावर फ्राय करणार आहोत, मच्छी सारखंच। तर त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे तुम्ही बघू शकता। इथं मी 1 चमचा हळद घेतली आहे, 2 चमचे लाल तिखट घेतलंय, 1 चमचा मीठ घेतलंय आणि त्याला बाइंड करण्यासाठी 1 पाव कप रवा घेतलाय। तर आपण तयारीला लागूया। ते सगळे त्याच्यात टाकायचे एकत्र आणि त्याला मिक्स करायचं। बघू शकता की मी हे फ्लावर मिक्स करून ठेवले होते 5 मिनिटाकरता। तर आपण आता त्याच्यात रवा ऍड करूया आणि त्यांना परत एकदा मिक्स करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता की मी इथं रवा मिक्स केला ह्या फ्लावरला आणि ते मस्त असे क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे, थोडं थोडं तेल टाकून। आता की इथं माझे फ्लावर फ्राय करून झालेले आहे। तर हे फ्लावर तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता, अदरवाइज भाताबरोबर पण खाऊ शकता। ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की आपण फिश खावं असं, तर तुम्ही हे फ्लावर फ्राय करून भाताबरोबर खाऊ शकता। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला।